तर गायज आज आपल्याला जायचं आहे 1 करोडचं फार्म हाऊस बघायला. तर गायज मी मी राहतो निजामाबाद तेलंगणामध्ये. ड्युटी खतम करून रूमवर आलो आणि जेवण करतच होतं की तेवढा वकील भाऊचं कॉल आलं, चल बाहेर जाऊया. मग मी म्हणलो ठीक आहे चला जाऊया. मग आम्ही रेडी होऊन बाईकवर बसून निघालो हॉटेलकडे. मग आम्ही हॉटेलवर पोहोचलो. राजभाऊला कॉल केला, राजभाऊ पण बाईक घेऊन आला बाहेर आणि मी राजभाऊच्या बाईकवर बसलो. गाडी निघाली फार्म हाऊस कडे. आमच्या बाईकच्या मागे वकील भाऊ पण होता. मग काय आमच्या दोघा बाईकच लागली रेस लावत लावत आम्ही आलो बोरगाम चौरस्त्यावर. मग तिथून मारलो राईट. चौरस्त्यावर राईट मारलो होतं की तेवढ्यात राजभाऊ गाणं बोलायला लागला. राजभाऊचं गाणं ऐकत ऐकत कधी स्विमिंग पूल आलो काही कळलंच नाही. आम्ही तर कधी पण स्विमिंगला येतो. जर तुम्हाला स्विमिंग पूलचा स्पेशल व्लॉग पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. मग थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो मोपालला. मोपालहून थोडं पुढे गेलतोच होतं की तिथलं एक मोठंसं मंदिर. राजभावाचा सांगत होता की एका साऊथ इंडियन ऍक्ट्रेसनं पूर्ण लँड डोनेट केलंय. त्याचं नाव तर माहित नाही पण मंदिर तर लई मोठं होतं. आम्ही बाहेरून बघत बघत निघालो फार्म हाऊस कडे आणि फायनली आम्ही पोहोचलो फार्म हाऊस वर. राजभावानं गेट ओपन केला आणि आम्ही सगळे मिळून मारलो एंट्री फार्म हाऊस मध्ये. फार्म हाऊस तर दिसायला लई मस्त होतं. चालत चालत फार्म हाऊस मध्ये फिरलो आणि सर्वात मोठ्या झाडाखाली येऊन थांबलो. झाडाखाली येऊन थांबलो होतं की राजभाऊ सांगायला लागला की पहिले 28 लाखला घेतलं होतं, आता 1 करोडचा प्राइस आहे. असं सांगत सांगत राजभाऊ म्हणला चला. आणि तेवढ्यातच मला एक अमृत सापडलं. मग मी खायला लागलो. अमृत खात खात आम्ही सगळं फार्म हाऊस बघितलं. फिरतच होतं की तेवढ्यात रामफल पण दिसलं. पहिले छोटं होतं म्हणून त्याला पण सोडून दिलो. मग अजून थोडा वेळ फिरलो. फिरत रिटर्न आलो झाडाखाली आणि येऊन बसलो. मग पुन्हा चालू झाली आमची चर्चा. थोडा वेळ डिस्कशन करून मग आम्ही निघालो रिटर्न रूम कडे. मला तर माछरनं लयच चावलं होतं. सगळ्यांना पण म्हणायला लागले की मला पण लय चावलं. मग असंच मजा करत करत आम्ही रिटर्न आलो गेट पाशी. मग राजभाऊनं काढली आपली बाईक. मग काय बाईकवर बसून निघालो रूम कडे. तर काय आजचा व्लॉग इथे संपतो. लाईक करा, कमेंट करून सांगा व्लॉग कसा होता आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. फॉलो करत जा मित्रांनो.